हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग याचा पेपर 19 एप्रिल 2025 या दिवशी होणार आहे. तर त्याच्या दृष्टिकोनातून जे प्रॉब्लेम महत्त्वाचे आहेत तर ते प्रॉब्लेम मी घेणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी कुठलाही व्हिडिओ मिस करू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच जसं व्हिडिओ अपलोड होईल तसं तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आज आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील चॅप्टर 4 अकाउंट ऑफ प्रोफेशन. तर अकाउंट ऑफ प्रोफेशन याचा क्वेश्चन प्रिव्हियस इयरला 20 मार्कासाठी आलेला होता. ठीक आहे, परंतु यावेळेस अकाउंट ऑफ प्रोफेशनच येईल मी असं सांगू शकत नाही, कारण इलेक्ट्रिसिटी अकाउंट पण चॅप्टर मोठा आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंटल अकाउंट या तिन्ही चॅप्टरमधील कुठलाही एक प्रॉब्लेम 20 मार्कासाठी येऊ शकतो. परंतु अकाउंट ऑफ प्रोफेशन जो आहे तो सोपा आहे. तर तुम्ही हा प्रॉब्लेम मिस करू नका, कारण 15 गुणासाठी तर प्रॉब्लेम फिक्स हा येतोच. ठीक आहे, 20 मार्क नसले तरी 15 मार्क्स हे घालवायचे नाहीत. 15 मार्क्स काही कमी नाहीत. ठीक आहे, तर प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवला तर तुम्हाला आउट ऑफ 15च्या 15 गुण भेटतील. तर बघा, हा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमचा एकदा फोटो काढून घेऊ शकतात. तर हा प्रॉब्लेम वाचत बसणार नाही मी, फक्त तुम्हाला सांगणार आहे, सोडून देणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजून येईल. सोडून घेतल्यामुळे काय होईल, तुम्हाला जास्त कन्फ्यूज होणार नाही, व्यवस्थित प्रॉब्लेम समजणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी इथे काय सांगितलेलं आहे, अकाउंट ऑफ प्रोफेशन. मिस्टर गणेश इज अ सोलिसिटर. He is a trial balance at the end of first year of his practice on 31st December 1990 was as follows. तर पहा, इथे आयटम्स दिलेले आहेत, हे आपण प्रॉब्लेम सोडवताना घेणार आहोत. खाली काय काय दिलेलं आहे ते तेवढं पहा. सॅलरीज आउटस्टँडिंग 200. तर ही ॲडजस्टमेंट आहे, आपण 2 ठिकाणी याची इफेक्ट करत असतो. तर आउटस्टँडिंग सॅलरी ही प्रॉफिट अँड लॉसमध्ये ॲड करत असतो सॅलरीमध्ये, आणि याचा सेकंड इफेक्ट आपण कुठे घेत असतो तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ठीक आहे, त्यानंतर डेप्रिसिएट फर्निचर बाय 5% अँड लॉ बुक बाय 10%. आता तुम्ही 12वीपासून शिकतच आलात, फर्निचरवरचं डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट कुठे करायचे, एक असेट साईडमध्ये आपण करत असतो आणि दुसरा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घेत असतो. तर हे खूप सोपे प्रॉब्लेम आहेत. जसे तुमचं फायनल अकाउंट होतं तर त्यामध्ये ज्या प्रकारे तुम्ही बॅलन्स शीट टॅली करत होता तशाच प्रकारे अगदी हा सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला टॅली करायचा आहे. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारे लिहायचं आहे, पहा. बुक्स ऑफ गणेश प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर 1990. तर बघा, तुम्हाला फॉर्मॅट करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. कशा प्रकारे फॉर्मॅट असतो तर पर्टिक्युलर्स. आता व्हिडिओ जर मी दाखवले लिहून तर खूप टाईम लागणार आहे, परंतु काही हरकत नाही, फक्त मी हाच प्रॉब्लेम सोडवून दाखवणार आहे. बाकीचे प्रॉब्लेम फक्त मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला समजून सांगणार आहे की कुठला आयटम कुठे येतो. नंतर तो प्रॉब्लेम तुम्हाला तुम्ही स्वतः टॅली करायचा आहे. ठीक आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट काय असणार आहे तुम्हाला माहितीच आहे 12वीपासून. तर पहा, पर्टिक्युलर्स अमाऊंट, पर्टिक्युलर्स अमाऊंट. तर याचा फॉर्मॅट अतिशय सोपा आहे. अमाऊंट, पर्टिक्युलर्स. तर जसं आपण मॅनेजमेंटची प्रॅक्टिस करून घेतलेली होती अगदी तशाच प्रकारे ॲडव्हान्सची सुद्धा प्रॅक्टिस तुमची होणार आहे. तुम्हाला ॲडव्हान्सचा सुद्धा पेपर हार्ड जाणार नाही. ठीक आहे, तर तुम्ही व्यवस्थित माझे व्हिडिओ पाहिला असाल तर बघा, आपण एक बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट करणार आहोत. तर बॅलन्स शीटचा तुम्हाला फॉर्मॅट माहिती आहे का? माहिती असेल माझ्या मते काय असणार आहे तर पर्टिक्युलर्स असणार आहे का? नाही. तर लायबिलिटी आणि असेट साईड असणार आहे. लायबिलिटीज अमाऊंट, असेट अमाऊंट. मी जास्त व्यवस्थित लिहित नाही, तुम्ही पेपरमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. तर बघा, इथे प्रॉब्लेमकडे लक्ष द्यायचं आहे आणि माझ्या लिहिण्याकडे. कुठे आहे आता कॅपिटल हे आपण कुठे लिहित असतो तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये लिहित नाही. तर कॅपिटल कुठे लिहित असतो तर बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला इथे लिहित असतो कॅपिटल. किती दिलेलं आहे कॅपिटल? 25,000. हे पहा,
25,000 आपण कॅपिटल घेतलेला आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, ड्रॉविंग्स. तर तुम्हाला माहिती आहे आपण ड्रॉविंग्स हे काय करत असतो, तर लेस करत असतो कॅपिटलमधून, नेट प्रॉफिटमधून. तर इथे आपण नेट प्रॉफिटसाठी नेट प्रॉफिट हा आपण ॲड करत असतो कधीही. नेट प्रॉफिटसाठी इथे जागा सोडायची आहे आणि इथे लेस ड्रॉविंग लिहायचं आहे. ड्रॉविंग हे आपण नेट प्रॉफिटमधून लेस करत असतो. तर बघा आपण कॅपिटल बाहेर लिहिलेलं आहे किंवा तुम्ही इथे जरी घेतलात तरी काही हरकत नाही. प्रॉफिट तुम्ही इथे लिहायचं आहे आणि याच्यातनं लेस ड्रॉविंग करायचं आहे, हे इनरला लिहायचं आहे 5,000. त्यानंतर फर्निचर दिलेलं आहे. फर्निचर काय आहे, आपले असेट आहे, त्यामुळे बॅलन्स शीटमध्ये फर्निचर घ्यायचं आहे. फर्निचर किती आहे, फर्निचर 10,000 आहे. त्यानंतर रेंट किती दिलेला आहे, 2,000. तर आता रेंट कुठे लिहित असतो आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा इथे टू रेंट 2,000. त्यानंतर दिलेला आहे पहा सॅलरी. सॅलरीसुद्धा आपण इथेच लिहित असतो. सॅलरीवरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे आपण ही इनर कॉलमला लिहिणार आहोत 4,000. त्यानंतर स्टेशनरी. तर स्टेशनरीचा हा आपला काय आहे, तर खर्चच आहे. तर खर्च आपण स्टेशनरीचा कुठे घेत असतो, तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू स्टेशनरी. सॉरी, इथे एक लाईन सोडायची आहे तुम्हाला. हे स्टेशनरीचे अमाऊंट इथे खाली लिहित आहे मी 1,000. त्यानंतर पहा पोस्टेज दिलेला आहे. तर पोस्टेज हा सुद्धा काय आहे, पोस्टेज किती दिलेला आहे, 500. तर 500 हे पोस्टेजसुद्धा आपला खर्च, पोस्टेजसुद्धा आपला एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे, तर इथे टू पोस्टेज लिहा 500. त्यानंतर इथे काय केलेलं आहे बघा, क्लायंट्स फॉर कॉस्ट. आता ज्या ज्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॉस्ट दिलेली असेल त्याचे तुम्हाला 3 इफेक्ट करायचे आहेत. कुठे कुठे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, लायबिलिटीला आणि असेटला, असे 3 इफेक्ट तुम्हाला करून घ्यायचे आहेत. तर लगेच आपण करून घेऊयात. तर पहा का करायचे आहे, तर ही कॉस्ट आहे. तर ही कॉस्ट आपण 3 इफेक्ट याचे करत असतो. तर पहा तिसरा इफेक्ट आपण करणार आहोत लायबिलिटीला, असेटला. इथे लिहायचं आहे क्लायंट्स फॉर कॉस्ट 3,800. इकडे सुद्धा क्लायंट्स फॉर कॉस्ट 3,800 हे झालं. त्यानंतर क्लायंट्स फॉर डिस्बर्समेंट ही सुद्धा काय आहे, आपली असेट आहे. डिस्बर्समेंट ही आपली असेट असल्यामुळे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नाही तर असेट साईडला घेत असतो. क्लायंट्स फॉर डिस्बर्समेंट तुम्ही पूर्ण स्पेलिंग लिहायची आहे. ठीक आहे, तर क्लायंट्स फॉर डिस्बर्समेंट किती आहे, 2,100. हे 2,100 तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, लॉ बुक्स. लॉ बुक्ससुद्धा हे आपले असेट आहे. लॉ बुक्स, तर लॉ बुक्सवरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे, हे इनरला लिहा. फर्निचरवरती सुद्धा आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे हे सुद्धा इनरला घ्यायचं आहे. त्यानंतर बघा प्रॉफिट कॉस्ट. आता तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे. काय लक्षात घ्यायचं आहे, जेवढं काही डेबिट बॅलन्स आहे तर ते कुठे कुठे जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा असेटला जातं. ठीक आहे, आणि क्रेडिटचं बॅलन्स जेवढं आहे ते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला तर जातं किंवा लायबिलिटीला तर जातं. तर आता इथे प्रॉफिट कॉस्ट आहे. तर प्रॉफिट कॉस्ट हे दिलेलं आहे, इथे प्रॉफिट नावातच आहे याच्या 20,000. तर हे कुठे लिहिणार आपण, 20,000 प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहिणार बाय प्रॉफिट कॉस्ट. जास्त गोंधळून जायचं नाही. क्रेडिट बॅलन्स हे क्रेडिट साईडलाच येणार आहे, कधी पण लक्षात ठेवा, किंवा लायबिलिटी साईडलाच येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक क्लायंटचं, ऑफिसचं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. कुठे घ्यायचं असतं, तर असेटला. तर असेटला तुम्ही इथे लिहून घ्या कॅश इन हँड. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, क्लायंट आणि कॅश ॲट बँक ऑफिस. किती दिलेला आहे कॅश इन हँड, 1,200. क्लायंटचं आहे 3,100 आणि ऑफिसचं किती आहे, तर 7,200 आहे. तर हे अशा प्रकारे लिहून झालेलं आहे.
ठीक आहे. तर त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंटकडे वळायचं आहे. आता बघा ॲडजस्टमेंट तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सॅलरी आउटस्टँडिंग 200. तर आता सॅलरी कुठे लिहिलो आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला ह्या 4000 मध्ये 200 ॲड करा, आउटरला 4200 आणि याचा सेकंड इफेक्ट आपण आउटस्टँडिंग सॅलरी ही लायबिलिटी साईडला घेत असतो. आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे, 200. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, डेप्रिसिएशन फर्निचर बाय 5%. आता 10,000वर 5% कॅल्क्युलेट करा, किती येईल, 500. तर 10% डेप्रिसिएशन हे लेस करायचे आहेत. 10,000 म्हणून 500 लेस करा, किती येतील, 9,500 येणार आहे. त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला करा, टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचरवरचं डेप्रिसिएशन किती आहे, तर 5,000 आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला, लॉ बुक्स बाय 10%. लॉ बुक्सवरती सुद्धा 10% सांगितलेलं आहे. तर लॉ बुक्स किती दिलेले आहेत, 5% लेस 10% डेप्रिसिएशन. तर 5100वरती 10% 510 येतील, लेस करा, किती राहतील, 4590. तर याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला इथे करायचा आहे, लॉ बुक्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लॉ बुक्स किती आला, डेप्रिसिएशन 510. तर अशा प्रकारे हे तुमचं व्यवस्थित लिहून झालेलं असेल. तर त्यानंतर आपला प्रॉब्लेममधले पूर्ण आयटम्स हे लिहून झालेले आहेत. आता आपल्याला नेट प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. तर आता नेट प्रॉफिट कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा, तर बघा, डेबिट साईडची पूर्ण टोटल करा, क्रेडिट साईडची टोटल करा. कोणती साईड मोठी आहे, क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे, किती आहे, 20,000. हे 20,000 दोन्हीकडे लिहून घ्यायचं आहे, 20,000. त्यानंतर इथे टू नेट प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करतात, तर आता बघा, हे ज्या अमाऊंट आहे 2,000, 4,200, त्याचबरोबर 1,000, 3,800, 500, 500 आणि 510 ह्या ज्या अमाऊंट आहेत, तर हे तुम्हाला लेस करायच्या आहेत. तर हे लेस करा, किती राहील नेट प्रॉफिट, 7,490. तर हा कुठे ट्रान्सफर करायचा, तर बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला आपण नेट प्रॉफिट घेतलेला आहे, इथे 7,490 लिहा आणि याच्यातून हे लेस ड्रॉविंग करायचे आहेत. 7,490 मधून लेस ड्रॉविंग्स करा, बघा किती येतात. 90 मायनस करा 5,000, किती आले आउटरला, 2,490 आले. ठीक आहे. तर आता याची टोटल करा, बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आणि असेट साईड दोन्ही सेम येते का पहा. जर सेम आली तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे आणि जर सेम आली नसेल तर तुमचा प्रॉब्लेम चुकीचा आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. तर 31,490 हे आपलं बॅलन्स शीटमधील लायबिलिटीचं टोटल आलेली आहे, 31,490. तर तशाच प्रकारे इकडे असेटची सुद्धा टोटल करा. हे पहा, तुमच्यासमोर टोटल करून दाखवत आहे. स्वच्छ अक्षरात लिहायचं आहे. मी व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे फास्ट लिहिलेला आहे. फक्त तुम्हाला समजून यावं की कुठले आयटम्स कुठे घ्यायचे आहेत. आपण अकाउंट ऑफ प्रोफेशन याचे 4 प्रॉब्लेम घेणार आहोत, तेवढ्याचाच तुम्ही अभ्यास करा. हे पहा, 31,490, 31,490 हा आपला किती झालेला आहे, 31,790 आलेला आहे. किती, 31,490 ही आपली असेटची टोटल आलेली आहे. तर आपलं काय राहिलेलं आहे पहा, व्यवस्थित आहे सर्व काही. इथे काय चुकलेलं आहे का कॅल्क्युलेशनमध्ये पहा, 9,500 प्लस
3800 प्लस 2100 प्लस 590 प्लस 1200 प्लस 3100 प्लस 7200 हे पहा 31,490 ही आपली असेटची सुद्धा टोटल आलेली आहे. तर दोन्ही टोटल आपल्या अगदी बरोबर आहेत. तर तुम्ही सुद्धा एकदा कॅल्क्युलेशन करून पहा. तर आपलं बॅलन्स टॅली झालेला आहे, तर आपला प्रॉब्लेम हा बरोबर आहे. तर अशाच प्रकारे अकाउंट ऑफ प्रोफेशन याचे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये येतात. खूप सोपा आहे प्रॉब्लेम, हे पहा. अशा प्रकारे व्यवस्थित एक्झाममध्ये आन्सर याचं लिहायचं आहे. आउटस्टँडिंग म्हणलं की ॲड करायचं आणि याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहायचं आहे. तुमचं बॅलन्स शीट टॅली झालं म्हणजेच तुमचा प्रॉब्लेम बरोबर आला. तुम्हाला लगेच समजून जाणार आहे, तुम्हाला 15 मार्क्स पडले. जर हा प्रॉब्लेम 20 मार्काला आला तर कम्प्लिटली 20 मार्क तुम्हाला यामध्ये घ्यायचे आहेत. काहीच अवघड प्रॉब्लेम नाहीत, अतिशय सोपे प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे. तर आणखीन 2-3 प्रॉब्लेम आपण यावरती घेणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टरवरती आपण घेणार आहोत. तर अकाउंट ऑफ प्रोफेशनचे असेच प्रॉब्लेम येतील. ठीक आहे. फक्त अमाऊंट चेंज येतील आणि तुम्हाला 2-3 ॲडजस्टमेंट ह्या वेगळे येणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेम घेऊया. तोपर्यंत अभ्यास करा. काही अडचण असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. ऑडिटच्या नोट्स अवेलेबल आहेत. टेलिग्रामवरती जॉईन करा. जॉईन केलं नसेल तर जॉईन करून त्यावरील नोट्स डाउनलोड करा. इंग्लिशच्या नोट्स माझ्याकडे अवेलेबल नाहीत. 1-2 चॅप्टर होते ते मी अपलोड केलेले आहेत टेलिग्रामवरती, तर तुम्ही डाउनलोड करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रॉब्लेमसोबत. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.